महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे। या जिल्ह्यात चालणाऱ्या राजकारणाचे आणि अनेक राजकीय घडामोडींचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहत नाहीत। शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी यावेळेला राखीव आहे। तसं पाहिलं तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं प्राबल्य आहे। असं असताना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आपली उमेदवारी जाहीर करत आहेत संतोषजी रोहम। संतोषजी रोहम यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे, कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे, सामाजिक कामाची आवड आहे आणि सातत्यानं समाजासाठी राबलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे। याशिवाय त्यांना राजकीय वारसाही आहे। पी.जी. रोहम हे त्यांचे आजोबा या तालुक्याचे पहिले आमदार होते। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस यांचं प्राबल्य असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभं राहण्यापाठीमागं त्यांचा नेमकं हेतू काय आहे, त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेऊया। नमस्कार रोहन साहेब। नमस्कार। शिर्डी मतदारसंघ हा आता अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे, ही एक चांगलीच गोष्ट आहे। त्याच्यामुळे कदाचित विकासाला एक वेगळ्या दुसऱ्या बाजूने विचार करता एक वेगळी चालना मिळेल अशी अपेक्षा आपण करूया। इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं प्राबल्य आहे। असं असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी दाखल करण्यामध्ये तुमच्या मनात नेमकं गणित काय आहे? नमस्कार मित्रांनो, सरांनी आता जो प्रश्न विचारला की या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन की नुसतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं प्राबल्य नाही तर सेना भाजपचं देखील एका बाजूला प्राबल्य आहे। आमदारचा आता विद्यमान आमदार त्यांचाच आहे, सेना भाजपचाच आहे। आणि म्हणून एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला सामान्य कार्यकर्ता या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचं स्वप्न बघतो। त्याचं कारण मुख्य जर आपण बारकाईने विचार केला तर या मतदारसंघामध्ये 2009 साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि हा मतदारसंघ शुगर लॉबीचा बेल्ट आहे मोठा। म्हणजे इथं जवळजवळ या मतदारसंघात 8-9 कारखाने सध्या चालू आहेत आणि ही सगळी एक ठराविक वर्गाची मक्तेदारी असलेली सगळी माणसं आहेत। पण रिझर्वेशन झाल्यामुळे या सगळ्या आमच्या ह्या कारखानदारांची फार मोठी हानी झालेली आहे आणि त्यांना या मतदारसंघात उभं राहता येत नाही आणि म्हणून त्यांचा व्यक्तिगत इंटरेस्ट या मतदारसंघात राहिला नाही। परिणाम काय झाला की 2009 साली काँग्रेसने सीट उभं केलं, 2014 साली देखील काँग्रेसने या मतदारसंघात सीट उभं केलं। ही उभं केलेल्या सीटांचं काम इथल्या सगळ्या प्रस्थापित मंडळींनी प्रामाणिकपणे केलं असं ते म्हणतात, तरीही त्यांची सीट इथं पडली आणि म्हणून 2019ला असा काय नावाप्रयोग करणार आहेत काँग्रेस का जिथे त्यांचं सीट निवडून येणार आहे। आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की काँग्रेसची एका बाजूला फार मोठी शक्ती असताना आणि भाजप सेनेची एक वेगळी शक्ती असताना 2014च्या निवडणुकीत भाजपाने देखील लोकांना काँग्रेसच्या नैराश्याबद्दल आणि काँग्रेसच्या निगेटिव्ह वोटबद्दल जाहिरातीच्या मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वर्तमानपत्राच्या बातम्याच्या माध्यमातून असेल मोदींनी इतकं रान उठवलं आणि त्या हवेवर स्वार होऊन 13 दिवसात इथं खासदार लोखंडे निवडून आले। परिस्थिती काय निर्माण झाली लक्षात घ्या की कुठलंही काम नसताना इथं खासदार सेनेचा 10 वर्षापासून निवडून येतात आणि एका बाजूला काँग्रेसमधली असलेली उदासीनता, या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करता इथला सामान्य शेतकरी अडचणीत आहे। त्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं। इथला शेतकरी अडचणीत आहे, इथला कष्टकरी माणूस अडचणीत आहे, इथला कामगार अडचणीत आहेत। याच्या प्रश्नावर चर्चा न करता फक्त पक्षांवर चर्चा केल्या जातात आणि म्हणून आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं ऊसाचा प्रश्न असेल, तुमच्या दुधाचा प्रश्न असेल, तुमच्या पाण्याचा प्रश्न असेल, राजू शेट्टींनी महाराष्ट्रभर या सगळ्या प्रश्नांवरती शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा आवाज उठवला आणि आजही तुम्ही बघा की गेले 6 महिन्यापासून आम्ही जे दुधाचं आंदोलन या मतदारसंघामध्ये किंवा या राज्यामध्ये केलं, आम्ही संगमनेर असेल किंवा या सगळ्या परिसरामध्ये नगर जिल्ह्यातल्या ऊसाच्या आणि दुधाच्या आंदोलनामध्ये अतिशय अग्रभागी राहून शेतकऱ्यांना FRP मिळवून देण्याचं काम केलं लक्षात घ्या। दुसरी गोष्ट दुधाला 5 रुपये अनुदान मिळवून देण्याचं काम देखील आम्ही या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारकडे सातत्यानं आंदोलन करून मिळवून दिलं। शेतकऱ्यांच्या डायरेक्ट आम्ही पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि म्हणून आमची शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की आता आमचं नेतृत्व कोणीतरी मुंबईवरून येऊन करणार नाही, तर आमचं नेतृत्व, आमचा प्रतिनिधित्व आमच्या मतदारसंघातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा करेल आणि जो माणूस जी संघटना आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढेल अशा संघटनेबरोबर आपण राहण्याचा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि उद्याची निवडणूक
की ना हिंदू ना मुसलमान या प्रश्नावर होणार नाही, तर ती शेतकरी, कष्टकरी आणि नौजवानांच्याच प्रश्नावर होईल याचा विश्वास आम्ही मनाशी बाळगून उद्याच्या लोकसभेला आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. भूमिका चांगली आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता की सहकारातून समृद्धी आली असं या भागात म्हटलं जातं, पण आता तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न तर तसेच आहेत. तुमच्या संघटनेनं, तुमच्या नेत्यांनी ते सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, हे आता तुमच्या बोलण्यातून आलंच आहे. पण संघटना आणि राजकारण याच्यामध्ये फरक असतो. तर राजकीय भूमिका वेगळी आणि संघटनेची भूमिका वेगळी. तर संघटनेची भूमिका काय आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची भविष्यकाळात राजकीय भूमिका काय असेल? नाही, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकरी संघटना म्हणून आदरणीय शरद जोशींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये शेतकरी संघटना अत्यंत प्रभावीपणे काम होती. राजू शेट्टींनी त्यांचा शिष्य म्हणून या संघटनेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं आंदोलन, मोर्चे सगळ्या भागात काम करण्याचं ठरवलं. पण हे सगळं करत असताना सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादी गोष्ट जर काम करायचं असेल, एखाद्या चांगल्या गोष्टीचं काही निर्णय करायचे असतील, तर आपण कुठंतरी सत्तेमध्ये असलं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून राजू शेट्टींनी मतदारसंघामध्ये कोल्हापूरमध्ये ह्या आंदोलनातून एक अतिशय चांगला प्रयोग करून दाखवला की त्याची वाहवा शरद जोशींनी देखील केली की जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही तुमच्या मतदारसंघात केलं. आणि तिथल्या 8-10 साखर कारखानदारांच्या विरोधामध्ये राजू शेट्टींनी निवडणूक लढवली आणि लोकांना अपील केलं की मला भांडवलदारांचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जायचं नाही, तर मला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जायचं आहे. आणि तीच भूमिका आपल्याला शेतकऱ्यांच्या या नगर जिल्ह्यामध्ये घ्यायची आहे. आणि राजू शेट्टींनी जी राजकीय भूमिका घेतलेली आहे आता, की सध्या राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडीत जाण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांची चर्चा देखील चालू आहे. आणि म्हणून राजू शेट्टींनी निर्णय घेतला की आम्हाला कमीत कमी 4 जागा लोकसभेच्या द्याव्यात. आमची ताकद प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 1 लाख वोट ते 50,000 मतापर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं संघटन वाढलेलं आहे. आणि म्हणून निर्णायक मतं आमच्याकडे आहेत. भाजपाला रोखण्याचं काम फक्त एका स्वाभिमानीनेच घेतलंय का? तर ती काँग्रेसची देखील जबाबदारी आहे, राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनी ते काम प्रामाणिकपणे करावं. आणि 4-2 जागा जर मागे पुढे करू शकलो आणि आपण जर सगळे मिळून भाजपाला रोखू शकलो तर एक चांगला पर्याय आपण महाराष्ट्राला देऊ शकू. आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर चर्चा करते. चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. हातकणंगले, वर्धा, बुलढाणा आणि शिर्डी या जागेवर चर्चा चालू आहे. प्रश्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी किती समजून घ्यायचं आहे शेतकरी संघटनेच्या लोकांना. ही शेतकरी संघटना ही तुमच्यातलीच मुलं आहेत. ही शेतकऱ्यांची मुलं म्हणजे काय कुठून आभाळातून पडलीत का? ही तुमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावरच काम करते. तुम्ही सहकारात काम करता, आम्ही रस्त्यावर त्या आंदोलनाच्या माध्यमातून ते सरकारकडून भांडून मिळवून देण्याचं काम करतोय. उद्देश आपला एकच आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा मुलगा जर संसदेत गेला तर तुम्हाला काय वाईट वाटणार आहे? आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनं एक शेतकऱ्याचा मुलगा, नाहीतरी काँग्रेस राष्ट्रवादीकडे इथं लोकलला सीट नाहीच आहे. आमच्यासारखा कार्यकर्ता जर ह्या सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका घेऊन जर काम करणार असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीने या उमेदवारीचं समर्थन केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि जर राजू शेट्टीने आदेश दिला तर उद्या राजू शेट्टी जर या मतदारसंघाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा बारकाईने अभ्यास आहे आणि ते जर ही जी गोष्ट काँग्रेस राष्ट्रवादीने मान्य केली नाही तर पर्यायाने राजू शेट्टी जर बाहेर पडले तर याचा परिणाम सगळ्यात जास्त काँग्रेस राष्ट्रवादीला या ठिकाणी भोगावा लागेल. आणि त्याची तयारी आम्ही या मतदारसंघात चालू केलेली आहे. भूमिपुत्र आहात तुम्ही इथले. आयात उमेदवारीकडे चालत नाही आणि तो चालतो तर तो लाटेवर स्वार झालेला एखादाच उमेदवार चालू शकतो, बरोबर, अशी या मतदारसंघाची परंपरा आहे. आता भूमिपुत्र असताना तुम्ही स्वतः शेतकरी आहात, शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही स्वतः शेतात राबताय, खोरं हातात घेऊन राबताय, हे मतदारसंघात तुमच्या सगळ्या मित्रांना, तुमच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. असं असताना या भागामध्ये जो एक ज्वलंत प्रश्न गेले अनेक वर्षापासून लोंबकळत पडलेला आहे, म्हणजे तो पडलाय की ठेवलाय हे आपल्याला असं ठाम विधान करता येणार नाही. पण निळवंडे धरणावर सध्या फार जोरात चर्चा चालू आहे. कोण म्हणतं की पाठ माझ्याच काळात होतील, कोण म्हणतं की अडवलं जाणार नाही, मी स्वतः उभं राहून ते पाठ करून घेईल. तर याबाबत तुमची भूमिका काय असेल नाही, मी संगमनेरचा जरी एक सामान्य कार्यकर्ता असलो पण लहानपणापासून मी शरद पवारांनी निळवंडेचं उद्घाटन केले 40 वर्षापासून. तो प्रश्न मला या ठिकाणी 40 वर्षापूर्वीचा आठवतो. योगायोगाने धरण या सगळ्यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालंय. पण मला एक सांगायचं आहे की निळवंडेचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे. अकोल्याच्या शेतकऱ्यांवर देखील अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून दशरथजी सावंत साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली की मी जरी अकोल्याचा असलो परंतु या निळवंडेच्या लाभक्षेत्रामध्ये येणाऱ्या 182 गावाचा हा पाण्याचा प्रश्न आहे.
आणि तो सुटला पाहिजे अशी आमच्या शेतकरी संघटनेची भूमिका आहे. आणि म्हणून त्या भागामधून ज्या ज्या भागातून तो पाट जातोय की जिथल्या शेतकऱ्यांनी तो पाट अडवला आहे, सावंत साहेबांनी आणि आम्ही भूमिका घेतली की 30 वर्षापूर्वी तिथल्या शेतकऱ्यांना सरकारने काही नाममात्र किंमत देऊन ते पाटाची जमीन ॲक्वायर केली. तिची ताबा घेतला नाही पण रेकॉर्डली ॲक्वायर केली. आमचं असं म्हणणं आहे की त्या 30 वर्षापूर्वी झालेल्या जमिनीचा अतिशय अल्प मोबदला तिथल्या शेतकऱ्यांना मिळाला आहे. समृद्धी हायवेला आपण गुंठ्याचे पैसे 10 पट वाढवून दिले. आमचं असं म्हणणं आहे की ह्या भागातील जर 182 गावं अत्यंत दुष्काळात असताना जर सरकारने आत्ताचा समृद्धी हायवेचा जर रेट लावून तिथल्या शेतकऱ्यांना पैसे दिले तर ते शेतकरी नक्कीच कॅनॉलचे कामं 100% पूर्ण होऊ देतील आणि दुष्काळी भागाला पाणी मिळेल. हेच काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी पुढे आले पाहिजे आणि त्यांनी हे बोललं पाहिजे की या शेतकऱ्यांना देखील त्यांचे पैसे मिळाले पाहिजे आणि इथल्या वंचित भागातल्या शेतकऱ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. अशी समतोल भूमिका इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी घेतली तर कुणावरच अन्याय होणार नाही आणि निळवंड्याचं काम 100% पूर्ण होईल. समन्यायी पाणी वाटप असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, कारण हे पाणी काही एका तालुक्यातून वाहत नाहीये. ज्याला अनेक तालुक्याच्या सीमेमधून हे पाणी जाते, अनेक तालुक्यातले लाभार्थी याच्यामध्ये आहेत. तर समन्यायी पाणी वाटप कसं असावं आणि त्याबाबत तुमची भूमिका काय आहे? सर, आपण निळवंड्याच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करत असताना लाभ क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे ही आपली प्रामुख्याने भूमिका आहे. परंतु 2006 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक कायदा पास झाला. तो कायदा पास करण्यामागची देखील भूमिका आपल्या लक्षात आली पाहिजे की त्याचं कारण असं आहे की जागतिक बँकेकडून महाराष्ट्र सरकारला काही कर्ज मिळणार होतं आणि जागतिक बँकेने ते कर्ज शेतीसाठी डेव्हलपमेंटसाठी वापरावं असं आड घातली होती. आणि म्हणून सरकारला आड घातली की बाबा तुम्ही तुमच्या भागातल्या धरणांचं जे पाण्याचं नियोजन आहे ते समन्यायी पद्धतीने करता का. आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी तो एक अतिशय घाईघाईने एक ठराव मांडला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये रात्री 11 वाजता आणि त्या ठरावावर आमच्या सगळ्या आमदारांनी सह्या केल्या. आपलं म्हणणं असं आहे की दुष्काळी भागाला पाणी मिळावं, आम्ही त्यातल्या विरोधात नाही, पण प्रश्न असा आहे की आमच्या भागातल्या पाण्याच्या समस्या देखील समजून घेतल्या पाहिजे होत्या. ह्या भागामधले सगळे तालुके दुष्काळात आहेत, आजही दुष्काळात आहेत. शासन सांगते इथल्या भागातल्या पाण्याचं प्रचंड समस्या वाईट असताना देखील आमचं पाणी समन्यायी पाणी वाटप कराराने मराठवाड्याला, विदर्भाला म्हणजे मराठवाडा जायकवाडीला वाहून गेलं. तिथल्या पिण्याच्या पाण्याची जर खरीच समस्या असती तर ते पाणी द्यायला हरकत नाही. परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की 26 TMC पाणी जायकवाडीच्या धरणात शिल्लक असताना आमच्या सगळ्या धरणांचं पाणी 7-8 TMC पाणी शिल्लक होतं. तेही पाणी इथून नेण्याचं काम या कराराने झालं. परिस्थिती काय निर्माण आहे लक्षात घ्या की त्या औरंगाबादमध्ये जो काही मोठमोठे उद्योग समूह आहेत, तिथं काही बिअरच्या कंपन्या आहेत, त्यांना लाखो लिटर पाणी लागतं आणि सरकारला ते पाणी त्या बिअरच्या कंपन्यांना पुरवायचं आहे का. पिण्याची समस्या असती तर आम्ही समजून घेतलं असतं. इथं आम्ही पिण्याच्या पाण्यावाचून आमचा दुष्काळी भागातला शेतकरी मरतोय. परिस्थिती इतकी गंभीर असताना देखील आमचं पाणी तिकडे वाहून नेलं जातं समन्यायी पाणी वाटप करारातून. मी एकच आपल्याला सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की उद्या निळवंड्याचे कॅनॉल पूर्ण झाले असं जरी आपण समजलं, परंतु हे समन्यायी पाणी वाटप कराराने हे सगळं पाणी औरंगाबादच्या जायकवाडीला वाहून जाणार आहे आणि इथल्या दुष्काळी भागाला आता देखील तुम्ही बघा नदी कोरडी आहे, नदीला पाणी नाही, भविष्यात रोटेशनही नाही मोठे. त्याच्यामुळे इथला बागायत पटलातला शेतकरी अडचणीत येणार आहे. तर निळवंड्याच्या कॅनॉलमधून पाणी या भागाला जाईल कसं, कारण हे सगळं पाणी कराराच्या नियमानुसार आम्ही त्यांना द्यावं लागणार आहे, त्यांना आम्ही बांधील आहोत. प्रश्न असा आहे की आमची एकच भूमिका आहे प्रामाणिकपणे की हे समन्यायी पाणी वाटप करार रद्द झाला पाहिजे आणि त्याच्या दुरुस्ती करून आमच्या भागातल्या दुष्काळी भागाच्या पाण्याचा हक्क अबाधित ठेवून तुम्ही जरूर पिण्यासारखं पाणी मराठवाड्याच्या जायकवाडीच्या धरणाला द्यावं आणि तिथून तिथल्या सगळ्या लोकांची तहान भागवावी. परंतु इथल्या लोकांना न्याय मिळाल्याशिवाय हे समन्यायी पाणी वाटप करार आम्ही होऊ देणार नाही आणि तो रद्द झाला पाहिजे. ही भूमिका आम्ही खऱ्या अर्थानं निवडून आल्यानंतर घेणार आहोत अशी आम्ही या ठिकाणी मनाशी खुणगाठ बांधलेली. पाट सुरू होण्यामध्ये मुख्य अडसर तो आहे. शेतकऱ्यांची भूमिका तुम्ही फार चांगल्या पद्धतीने मांडली आणि मला वाटतं ती आजच्या सगळ्या पार्श्वभूमीवर योग्य अशीच आहे. गेल्या 4-5 वर्षात आपण असं बघतोय की जातीची आरक्षण मागणी फार वाढलेली आहे. मराठा असतील त्यांनाही आरक्षण हवं आहे, धनगर असतील त्यांनाही आरक्षण हवं आहे, त्याच्यानंतर मुस्लिम असतील त्यांनाही आरक्षण हवं आहे आणि छोट्या छोट्या पोटजाती देखील आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत. तर या सगळ्या एकूण आरक्षणाचा हा जो काही गदारोळ आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं नेमकं काय मत आहे? सर, मी 10-20 वर्षापासून ज्या सामाजिक चळवळीत काम करतो हा अत्यंत आवडीचा माझा विषय आहे. म्हणजे या प्रश्नांवर खऱ्या अर्थाने मी 10-20 वर्षापासून काम करतो.
आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की आरक्षणाच्या संदर्भातली तुमची भूमिका काय, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने 57 मोर्चे काढले आरक्षणाच्या संदर्भात. धनगर समाज एका बाजूला मोर्चा काढतोय, आमच्या मुस्लिम समाजाची देखील आरक्षणाची मागणी आहे आणि वेगवेगळ्या छोट्या जात समूहाची देखील म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून. हा काय राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण देण्याचं काम हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात पास होणारी गोष्ट नाही, तर हा केंद्राच्या अखत्यारीतला खऱ्या अर्थाने विषय आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी अशी भूमिका आहे स्पष्टपणे की या भागातलाच नव्हे तर ह्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, आमच्या मराठा समाजाचे असो नाही तर इतरही कुठल्या समाज असो, ह्या संसदेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी सरकारवर असा दबाव आणला पाहिजे होता की मागच्या महिन्यामध्ये तुम्ही संसदेचं एक अधिवेशन घेतलं आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये सुवर्ण समाजातील 10% गरिबांना आरक्षण तुम्ही लागू करण्याचा कायदा संसदेत पास करता आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी होते. पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची इतक्या दिवसाची मागणी, धनगर समाजाच्या आरक्षणाची इतक्या दिवसाची मागणी, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची इतक्या दिवसाची मागणी, या सगळ्या लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव आणून जसं सुवर्णांचं आरक्षण तुम्ही तात्काळ लागू केलं 10% आरक्षणाचा कायद्यात दुरुस्ती करून, तशा पद्धतीचं कायद्यात दुरुस्ती करून आमच्या ह्या सगळ्या समुदायाला आरक्षण देण्याचा ठराव संसदेमध्ये कायदा दुरुस्ती करून मान्य केला पाहिजे आणि तत्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. राज्यामध्ये जाती जातीत भांडण लावण्याचं काम इथल्या सरकारने आणि व्यवस्थेने करू नये. हा सगळ्या प्रश्नांवरती केंद्रामध्ये सखोल चर्चा होऊन केंद्र सरकारने देखील याच्या संदर्भामध्ये प्रामाणिक लक्ष दिलं पाहिजे. जसा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा प्रश्न आहे तसा केंद्रातल्या अनेक जाती समूहांचा देखील हा प्रश्न आहे. देशातला प्रश्न आहे, पटेल गुजरातमधल्या पटेलांचा प्रश्न आहे, हरियाणातला जाटांचा प्रश्न आहे, आमच्या उत्तर प्रदेशातला यादवांचा प्रश्न आहे, सगळ्या समुदायातला हा प्रश्न आहे. तो सगळा प्रश्न जर सरकारने मनावर घेतलं तर 100% सुटू शकतो. परंतु आमचे लोकप्रतिनिधी याच्यावर अभ्यास करत नाही आणि त्यांचं माझा तर असा आरोप आहे, हे सगळे प्रश्न इतके दिवस जर पेंडिंग पडायचं कारण असेल तर हे सगळे राजकीय पक्ष आरक्षणाच्या विरोधात आहेत असं आमचं ठाम मत आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार जर तितकं गंभीर असतं तर राज्य सरकारची शिफारस ही फार महत्त्वाची आहे आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इथल्या लोकप्रतिनिधींनी त्या पद्धतीनं दबावगट तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर हे जाती पोटजाती अशाच उन्हातानात लंबमार्च काढत राहतील आणि आपली आंदोलनं करत राहतील आणि पदरात काही पडणार नाही असं एकंदरीत चित्र आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने तुमच्याकडून प्रयत्न होतील अशी आशा आपण करूया. आता या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही तुमच्या उमेदवारीबाबत? शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, आजच्या बाजारभावाने किंवा आज जो काही निर्णय निघणार असेल त्या पद्धतीने तो मिळाला पाहिजे, ही तुमची भूमिका एकदम रास्त आहे. आणि मला वाटतं तो जर प्रश्न सरकारनं मनावर घेतला आणि त्या पद्धतीनं जर मोबदला दिला गेला तर पाणी अडवायचं काही कोणाचं कारण नाही. कारण ज्यांच्या जमिनीतून पाठ जाणार आहे ते देखील लाभार्थी आहेतच त्याच्यामध्ये. 2019 लोकसभेसाठी आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवार जवळजवळ निश्चितच आहात. कारण तुम्ही सांगितलंच आहे की त्याप्रमाणे चर्चा चालू आहे शिर्डी मतदारसंघाबाबत. त्याला यश निश्चित येईल, आपली उमेदवारी निश्चित होईल. तर या निमित्तानं आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या सुज्ञ मतदारांना एक आव्हान करतो. मित्रांनो, मला भांडवलदारांचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जायचं नाही. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस या देशातले जे काही 58 उद्योगपती आपण ज्यांना म्हणतो, हे सगळे उद्योगपती ह्या राजकीय पक्षांना प्रचंड भांडवल पुरवतात आणि त्या माध्यमातून हे सगळे भांडवलदार ज्या राजकीय पक्षांना पैसा पुरवतात ते राजकीय पक्ष ह्या लोकसभेमध्ये उभे राहणाऱ्या खासदाराला तो पैसा पुरवतात आणि तुमच्या आमच्या मताची खरेदी विक्री केली जाते. म्हणून तो निवडून गेलेला खासदार ज्यावेळेस संसदेमध्ये बसतो त्यावेळेस तो ज्यांनी मतं दिली त्यांच्यासाठी काम करत नाही, तर ज्यांनी पैसा पुरवला, भांडवल पुरवलं त्यांच्यासाठी तो संसदेत काम करतो. आणि म्हणून असा दलाल आणि भडवा होण्याचं काम मला या ठिकाणी या मतदारसंघात करायचं नाही. तर मला या मतदारसंघातल्या जनतेनेच त्यांचा प्रतिनिधी म्हणून कुठल्याही पद्धतीचं पैशाचं प्रलोभनाचं आमिष न दाखवता लोकांच्या हिताचं काम करण्यासाठी जे राजू शेट्टींनी देशाच्या संसदेमध्ये 2 बिलं मांडली, एक तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोग स्वीकारला पाहिजे, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला 1.5 पट हमीभाव मिळाला पाहिजे,
ह्या विधेयक संसदेमध्ये जर खऱ्या अर्थानं मंजूर झाले तर इथल्या शेतकरी कष्टकरी वर्गाला न्याय मिळेल. पण या देशातला एकही प्रस्थापित पक्ष त्याच्यावर बोलत नाही, कारण हे सगळे भांडवलदारांचे बटीक आहेत. मला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जायचं आहे आणि ते आव्हान करण्यासाठी खऱ्या अर्थाने मी तुमच्या समोर आलेलो आहे. बघितलं तर आपण एक प्रगल्भ विचार, जनसामान्यातला माणूस, या मातीचा भूमिपुत्र संतोषजी रोहम लोकसभा निवडणुकीमध्ये दंड थोपटून उतरत आहेत. आपण सर्वांनी त्यांना प्रतिसाद देणं फार गरजेचं आहे. बघूया काय होतंय 2019 मध्ये.